याला बघा, याने ठेवलाय शुभ सकाळ म्हण सगळ्यांना. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. शुभ सकाळ म्हणायचं. शुभ सकाळ. शुभ सकाळ शुभ सकाळ सगळ्या मावशांना. सगळ्या मावशांना. काय करायला लागलायस तू? चहा ठेवलाय आणि कसं उला मला कळलंय. पुसून काढते पटकन. होय, पॅन्टरनं चहा ठेवला. आज सगळे घरात आहेत. चला पटपट पटपट भाजी ती नीट करू लागायचं आहे. सगळ्यांना कामाला घेणार आहेस. हां, रोज बघायला गेलं तर किचनमधनं सुरुवात जी असते ती माझी असते. पण आज तुम्हाला आरू दिसला असेल. आज मस्त सगळ्यांनी सुट्टी आहेत. आज किट्टोनं पण क्लासला सुट्टी घेतली आहे, कारण ती ज्या फ्रेंडसोबत जाते क्लासला तर तिची तब्येत बरोबर नव्हती, त्यामुळे ती येणार नव्हती. आणि मी शक्यतो हिला एकटीला नाही पाठवत, कारण ते बसनं जातात येतात, तो प्रॉब्लेम नको म्हणून एकटी नाही पाठवत. तर मग तिची पण सुट्टी. आर्यनला तर ऑलरेडी सुट्ट्याच लागलेल्या आहेत आणि योगायोगानं आज दादाला सुट्टी मिळाली. आज आणि उद्या 2 दिवस सुट्टीचे आहेत. त्याच्यामध्ये माझं जे काही पेंडिंग आहे ना ते मी आज करून घेणार आहे. त्यामुळे म्हणजे थोडंसं लेट पण उठले, कारण रात्री पण थोडंसं लेट होतं पॅकिंग वगैरे सगळ्या गोष्टीमुळं. आज लेट उठले. चिवनं मला कोथिंबीर नीट करून दिलेली होती. सोबत कणसं जी आहे ते रात्री बाजारात आणलेली होती, ती सोलून दिलेली होती. आरूनं मस्त चहा करून दिला, मस्त तयार चहा पिला. कणसं लावून दिली एका साईडला, कारण पॅन्थर जो आहे ना त्याला आवडतं आणि त्यामुळं आपल्या घरात आठवड्याच्या बाजारामध्ये शक्यतो कणसं आणली जातात, कारण माणसंही खातात आणि ते म्हणजे पॅन्थरही खातो. आज भाजी भरपूर आणली, कारण दादा असे बोलले की पुन्हा आणि माझं जर रुटीन सुरू झालं तर तुला भाजीचं टंचाईत येणार. त्यापेक्षा म्हणले की जे काय असेल भाजीपाला तो थोडासा एक्स्ट्रा आणतो, म्हणून मग सगळंच एक्स्ट्रा आणलेलं आहे. आणि या याच्यातच ना आईचा फोन आलेला होता. भले जत्रेची तारीख आमची पुढची आहे, पण त्याच्या आधी एक कार्यक्रम जो आहे तो त्यांनी घेतलेला आहे. तो कार्यक्रम शक्यतो आम्ही असं सांगितलेलं होतं की जेव्हा आम्ही गावी येणार आहे, जत्रा असणार आहे ना, यात्रा आपली 3 वर्षातली, त्याच्या जरा आधी 1-2-3 दिवस घ्या, म्हणजे आम्हालाही बरं होतं. तर ती अचानक बाबांनी काय माहीत त्यांच्या मनात आलं किंवा त्यांच्या नियोजनानं, पुढच्या नियोजनानं, जे काय पालखी वगैरे येणार आहे तो एक कार्यक्रम आहे, तर त्यांनी काय केलं की तो आधी 8 दिवस घेतलेला आहे. मग या ह्याच्यात अशा पद्धतीनं रुटीन आहे की सध्या आता बघा लग्नामुळे इकडे साड्यांचं खूप बुकिंग सुरू आहे आणि मला वेळेत ऑर्डरी पोचवायची आहे. दुसरी गोष्ट, दादाचं काम जे आहे ते अजून जवळजवळ 8-15 दिवस चालेल, तोपर्यंत त्यांना तर सुट्टीच नाही आहे. म्हणजे हा जो एप्रिल महिना आहे ना तो त्यांना पूर्णच करून देण्यामध्ये जाणार आहे दुसऱ्या कामाला. आणि अचानक यांचं असं ठरलेलं आहे की बाबा ही तारीख ठरली आहे, आधीचं घेतलेलं आहे, तिथं या, तो करा आणि पुढचे 8 दिवस सुट्टी काढा. या असला तर गोंधळ आहे. आता म्हणतात ना की माझा तर धड एक प्लॅन सक्सेस होत नाही आहे, की भले कुठे हिंडा फिरायचं तर राहू दे, निदान आहे त्या माहेराला जायचं म्हणलं तर आता हा गोंधळ असा झाला आहे की बाबांनी तारीखच चुकीची धरली आणि त्या तारखेला मी जाऊ शकत नाही, दादाला सुट्टी नाही आहे. संदीप आर्मीवाला भाऊ त्याच्यानंतर पुढे 4-5 दिवसांनी येणार आहे. त्याचं तिकीट आणि त्याचं सगळं कन्फर्म ऑलरेडी तिकडं झाले, त्या हिशोबानेच तो निघणार आहे. असा सगळा गोंधळ आहे. असं चला आता आदल्या दिवशीची पूजा जी आहे ती मी काढत आहे. माझ्या देवाची वस्त्र बघा, हे 2 दिवसाची एवढी वस्त्र आहेत. पोरं काढायला गेल्यानंतर पोरं म्हणतात पाय गो, स्वतःचे पण कपडे तेवढीच, देवाची पण वस्त्र तेवढीच. मला लय पुसायला लागतंय. देव पुसायला वेगळं, खालचं हे सगळं पुसायला वेगळं, हे पुसायला वेगळं. कोण कुणाचं आहे बघ, टाकलं बघ आरकार काय म्हणजे बुधवारी पुण्यतिथी आणि गुरुवारचा दिवस तर स्वामींचा हा असतो. आज मात्र मी कुंचन भरलेला नाही. आज गुरुवारी भरलेला नाही, तर आता मी शुक्रवारी भरणार आहे. म्हणजे मंगळवार, गुरुवार, शुक्रवार असे ठराविक वार असतात, आपण भरू शकतो त्याच्यामध्ये. आणि मी म्हणजे हे करेपर्यंत किट्टोने इकडे चपात्या केल्या होत्या, कारण का डॉगींना पण चपात्या जरा लवकर पाहिजे होत्या म्हणून तिनं बनवलं. आजचा दिवस खूप आनंदाचा आहे माझा. तिचं तोंड बंद करा तिचं तोंड. उठलं की तिचं चालू, कामावरून आलं की तिचं चालू. माझी बायको आहे. तुम्हाला प्यारी तुमची बायको, तुम्हाला प्यारी तुमची बायको, आम्हाला का तिचा वैताग. आजचा दिवस आनंदाचा काय माहितीये, दादाला सुट्टी नवसाने मिळाली. आज विचार केलता काहीतरी करायचं आहे, सुट्टी आहे तर त्याचा वापर करायचा आहे योग्य. तर सॉरी ताई ना, आज उद्या 2 दिवस लेट व्हिडिओ येते. कामाला सुट्टी आहे, घरात सुट्टी नाही का नाही द्यायची मला, मीच वाट बघते सुट्टीची. मला एक काम करा, आता वरती चढा, ते उरलेले तवे बिवे काढा, ते मोडीला काढायचं आहे, भांड्याच्या कारखान्यात जायचं आहे आज. ते सगळं मोडीत घालून मला ते भांडी पण आणायचे, भांडी म्हणजे जे काय गरजेचं आहे ते मोडीत घालून. सोबत जसं मी म्हणलं की मला देवघराचं बदलायचं, आज सुट्टी मिळाली, त्यामुळे ती मापं घ्या, देवघराचं तिथलं पूर्ण माप घ्या, ते पूर्ण सगळं काढून बदलायचं. म्हणजे काय, मला पूर्ण सगळं सेटअप बदलायचं आहे. अरू उठ जरा, ते शिडी घे
आणि त्यातले मला ते तवे काढून दे वरचे. ते मोडीत घालायचे खादगीचं बघ तू. आणि हो, काल कमेंट होत्या की होम टूर देणार म्हणतेस, 2 वर्ष होत आली, कधी देणार तू? देऊया ताईनं, मला द्यायची आहे होम टूर. पण मी जसं म्हणलं की अजून थोडीशी कामं राहिलेत. ती कामं राहण्याचं फक्त एकच कारण आहे की दादाचं वाढतं व्याप. कारण ती बरीचशी कामं दादाच कवर करू शकतात. जे माझ्या हातात असतात ते मी तर करतेच, पण काही अशी कामं असतात ती त्यांनाच करावी लागतात. ते जर पूर्ण झाले तर मी तुम्हाला नक्की होम टूर देणार आहे. असं मला एक कमेंट होती आणि अगदी ती बरोबर आहे. कारण मी हेच वाक्य मी एकदा बोललेली पण आहे. मी काल एक रील्स टाकलेली, शक्यतो मी छोट्या रील्स पण टाकेन. मिनी ब्लॉग बऱ्याच जणींना बघायची इच्छा आहे, तर त्यांच्यासाठी मी टाकलेला होता. तर त्याच्यामध्ये ना तुम्ही पाहिलेलं होतं की मी सगळी पेस्ट करून देवांना लावलेली होती आणि ते एकत्र ठेवलेलं होतं आणि मी धुतलं, त्याच्यामध्ये ते पाणी अंगावर पडलेलं दिसलं. तर अगदी खरं आहे की जेव्हा तुम्ही रोज देवांना आंघोळ घालतात तर ते ह्या देवाचं पाणी त्या देवाच्या अंगावर पडू नये. कारण आपण कसं पडून घेऊ शकतो का, एकत्र करू शकतो का, तसंच आहे. तर ते पण अगदी बरोबर आहे. पण ते मी सगळ्याला पेस्ट लावलेली होती, त्यामुळे मी सेपरेट न धुता त्याच्यामध्ये धुतलं. कारण ते पूर्ण असं चिकट झालेलं, ते चुकीचंच होतं सोडा. फक्त म्हणजे मी मान्य करते ते, पण खरंच आहे की याचं पाणी त्याच्या अंगावर पडू द्यायचं नाही. असं झालं. आता कणसं वगैरे जे आहे ते शिजवून घेतली आणि त्याच्यानंतर भाजीपाला जेवढा काय होता तो सगळा स्वच्छ धुवून घेतला. धुवून आता ठेवून दिलेला आहे. आज म्हटलं चला केळी शिल्लक आहेत, कारण काल पुण्यतिथीला केळी आणलेली होती. मग आता काय विचार केला की असंच ठेवून ते पिकवून पुन्हा त्याचा वास येणार, उन्हाळा आहे तर मस्त सगळ्यांसाठी शेक बनवूया. काही ठराविक असे असतात आपले म्हणजे फळं की ज्याच्यामध्ये आपण दूध टाकून बनवू शकतो. आणि पुन्हा कमेंट येतील की बाबा असं नको होतं टाकायला, तुम्ही विरोध खाल्लं. तर केळी आणि दूध हे चालतं. केळाचं शिकरण केलं जातं. पुन्हा तुम्ही पाहिलेलं आहे की पंचामृतमध्ये वापरलं जातं, त्यामुळे दूध वापरू शकतो. कारण मला एकदा असंच केळामध्ये पण वापरल्यानंतर कमेंट होते की ताई नको वापरू म्हणून. तर आज भरपूर सारं ताक आलेलं होतं. माझं विरजणाचा पत्ता नसल्यामुळे दादाने काय केलं की ताक भरपूर आणलं. कारण दुपारच्या टायमिंगला ना आम्ही यातलं थोडंसं डॉगींना पण घालतो, कारण उन्हाळा आता भरपूर मोठ्या प्रमाणात आहे आणि ती सुद्धा अशी बसत नाहीत. उन्हाचं सुद्धा त्यांना हिंडायलाच लागतं. काय म्हणतात ना, हिंडोरीच म्हणतात, तसा प्रकार झालेला आहे त्यांचा. त्यामुळे मग घरात पण होतं, त्यांना पण होतं. हे सगळ्या स्वच्छ पिशव्या धुतल्याशिवाय फ्रीजमध्ये काहीही ठेवू वाटत नाही. तवा येतं ना जेवढं तवं नाही तवर वेस्टेज फाटकी मोडकी तोडकी काय आहेत बघू वर. चांगले नको बघू. मी आवरलेले आहे, साधी सिंपल आहे तसेच आपलं तयार झाले. काय लावले ना नकर बाबा. तर मला सेंट आणि हे आलेले आहेत. हे अत्तर आणि हे सेंट आहेत. हे घरगुती आहेत, याच्यामध्ये कुठलंही केमिकल वगैरे काही नाही आहे. तर असे हे सेंट आहेत. जबरदस्त हे आहे याचं. हा नाद खळा. जसं लग्नामध्ये कसं एकदम सगळीकडे मोगऱ्याचा सगळ्याचा घमघमाट सुटतो ना, छान असतं ना लग्नातलं, तशा पद्धतीने याचं सुगंध आहे. मस्त आहे. हा एक आणि हा एक, 2 वेगवेगळे आहेत. मी इथं स्क्रीनवरती त्या ताईंचा नंबर देते. काय झाली की भांडी तेवढीच आहेत ना, तुम्ही सगळं हुडकत बसला तर काय करू. माझे माप काढायला ना काढून ही त्यांची जिंदगी माझे माप काढण्यात गेले. तर पाहिजे असेल, सेंट पाहिजे असेल, अजूनही काय काय बरंच आहे त्यांच्याकडे, तर तुम्ही त्या ताईंकडून हे घेऊ शकता. हे खूप सुंदर आहेत. दिसायला बॉटल सिंपल दिसतील, पण हे ओरिजिनल प्युअर आहेत. त्यांचे मला म्हणजे चिठ्ठी आलेली आहेत, बही आणले चिठ्ठी. आणि हे अत्तर तर मी तुम्हाला शेअर केलेलं आहे, नादखोळा. अत्तरचा जर म्हणतात ना सुगंध, मी सांगू शकत नाही. मला जरी सुगंध दाखवायला आला असता ना तर मी लगेच दाखवला असता. मी स्मिता, आळंदी देवाची. मी घरी अत्तर आणि परफ्यूम बनवते. मी जे बनवते ना त्याच्यामध्ये कुठलेही रसायन नाही, केमिकल नाही, कुठलेही हानिकारक रंग वापरलेले नाही, अगदी नैसर्गिक पद्धतीचे आहे. हे अत्तर आणि परफ्यूम दीर्घकाळ टिकतं. नैसर्गिक असल्यामुळे त्याच्या वासाने डोकेदुखीसुद्धा होत नाही किंवा शिंक येणं वगैरे असं होत नाही. धन्यवाद सोनाली, तू खूप मोठी मदत करत आहे आमची. स्वामी महाराज तुझ्या कार्यामध्ये खूप यश देऊ. खूप मनापासून आभारी. तर तो 1 नंबरचा स्प्रे आहे ना, मी का तुम्हाला सांगायला लागल्या, मी तुमच्यावर रागवल्या, मी तुम्हाला का सांगायला लागल्या. तर खूप खूप सुंदर फ्लेवर आहेत. म्हणजे
एवढे छान सुगंध आहेत ना. 2 नंबर पेक्षा मला 1 नंबर मारलेला जो आहे ना तो आवडला. काय मोडीत घालायचा आहे बघून. तर दोन तो वाढवली गोडी वाढवले तवाडणार नाही त्याचं देईल 10 रुपये. चूक आले. आता हा कुकर आहे 10 रुपये देतील का या कुकरचं? तुम्ही काय म्हटलं मला एवढं सामान काढलं तुला 10 रुपये पण देणार. हा कुकर मी तेव्हा 1000ला घेतला. या 10 रुपये देतील. 500. आणि हे एक भांड नॉनस्टिकचं 100. सगळं चांगलं आहे. सगळं चांगलं आहे पण याचं प्रॉब्लेम आहे वत्ताला सांडतंय. हे बघा सांगते वा काय वतालाच येत नाही येत ना सगळं सांडतंय चहा. कसं काय मग आपण एक काम करूया याला बघ दांडा विसरून घेऊ. दांडा लावा लागते. भांडं चांगलं दिलं. पुन्हा हे जे भांडी आहेत ना ही अशी ते प्लास्टिक कोणी दिलेलं आहे भंगारवालं. आणि हे एक तवा अजून एक तवा आहे. ए दीदी ट्रॉलीतले तवे काढते सगळे. तवा कुठं करायला लागलाय? 4 तवे खालीच राहिले. वरती ठेवलेलं होतं हे 2 तवे बघा. पुन्हा ही पुरणाची जाळी आणि ही जाळी मला खूप कमेंट यायचं की ही जाळी पहिला का ठेवली आहे म्हणून. सगळेच तवे रेग्युलरचे सुद्धा तवे. तर याचं नॉनस्टिक गेले आणि हो आणि हा तवा मेन म्हणजे हा तवा मला मोडीत घालायचा होता. हा तवा तेव्हा घरात गेल्या गेल्या घेतलेला आहे. हा तवा अजून एक तवा असणार राणी एलिझाबेथ हॅट लोकांना तवा आहे का? राणी एलिझाबेथ हॅट आहे. हॅट एवढे बर ऐका एवढं हे घ्यायचं कसं गाडीवर आता? गाडीवर कसं घ्यायचं? याचं धरून बसायचं. मग भांडिया काय म्हटलं भैया तू? गाडीवर काय तुम्ही दोघं जाणार पैसा? त्याचं माप घ्या ना देवघराचं. देवघर ना तुला तू ऑलरेडी डोक्यावर पडलेलीस त्यामुळे काय कोणाला